मित्रांनो 63व्या वर्षी व्यवसाय सुरुवात करून जवळजवळ आज रोजी 23 महिलांना मॅडमने रोजगार दिलाय. ही काही साधी गोष्ट नाही आहे. 63व्या वर्षी लोक रिटायर व्हायचा विचार करतात, पण तुम्हाला व्यवसाय सुरू करावा असं का वाटलं होतं? कारण काय होतं त्याच्यात? कारण असं काही नाही, फक्त मला कामाची जास्त आवड आहे. मला रिकामे बसायला म्हणजे आवडत नाही. ओके. त्याच्यामुळे मी काहीतरी असं करायचं असं. तर सुरुवात करताना हॉटेल व्यवसायच करावा असं का वाटलं तुम्हाला? काही स्वयंपाकाची आवड होती किंवा असं? आवड म्हणजे कामाची आवड, परत आपल्याला जे जमतंय तेच. बरोबर. मॅडम तुझी जिद्द आहे त्याला खरंच सलाम आहे. 63व्या वर्षी सुरुवात करणं ही काही सोपी गोष्ट नाही. सुरुवात केली त्याबरोबर तेच व्यवसाय सस्टेन केला, वाढवला. आणि आज जर तुम्ही नागाळा पार्कला आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या आणि मॅडमना आवर्जून भेट द्या. तुमच्याकडून तुम्हाला नक्कीच ऊर्जा मिळेल कामाची. दिवसभर तुम्ही थांबताय? हो, दिवसभर. थकवा वगैरे जाणवत नाही काय? हो, संध्याकाळपर्यंत थोडं थकवा जाणवतंय, पण सोडून जाऊ शकत नाही. बरोबर. पूर्ण दिवस एकच थांबलेला असतात. रात्री 11 पर्यंत थांबतो. रात्री 11 पर्यंत? सकाळी 8 ला आला ते रात्री 11 पर्यंत थांबते. कारण जेवण जरी 10 ला संपलं ना, परत सगळं आवरायला दही पण आम्ही आमचाच लावतो. दूध तापवायचं, दही लावायचं, असं घरगुती, सगळं घरगुती. त्याच्यामुळे मला रात्री 11 वाजता. नागपूरमध्ये नागाळा पार्क जिल्हा परिषदे शेजारीच हॉटेल भाकरला आता आपण भेट दिली आणि आता आपण इथं जे किचन आहे त्याला व्हिजिट करतोय. तिथं भाकरी गरमागरम कशा केल्या जातात आणि झुणका कसा केला जातो ते बघणार आहोत आपण या दरम्यान. किचन मध्ये भरपूर गर्दी आहे. मॅडम भाकरी वगैरे कशी केली जाते इथं जरा दाखवा आम्हाला. हो, इथं आहे बघा, इथं भाकरी चालू आहेत आमची. ओके. तर इथं गरमागरम भाकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही. मावशी करताय तिथं गरमागरम भाकरी. आलेल्या प्रत्येक ग्राहकाला इथं गरमागरम भाकरी दिली जाते. बरोबर. इथं पिठलं आहे आमचं. तर इथं मित्रांनो बघू शकता हे गरमागरम कोल्हापुरी पद्धतीचं झणझणीत पिठलं जे आहे ते समोर बघतोय आपण. पिठलं म्हणा किंवा झुणका म्हणा, काय म्हणतो आपण याला, पिठलं की झुणका? पिठलं म्हणायला काय हरकत नाही आहे. ओके. कारण झुणका जो असतो तो सुका असतो आणि इथं पिठलं गरमागरम आहे. शिवाय ही गरमागरम आमटी उकळायला ठेवलेली आहे आणि इकडं आता बघितलं तसं आपण भाकरी देखील चालू आहे. खपली गव्हाचं खीर पण बनवतो. खपली गव्हाची खीर असेल. उचलून दाखवा जरा त्यामध्ये. तर मित्रांनो खपली गव्हाची खीर रोज मिळते इथं? रोज. ओके. तर इथं खपली गव्हाची खीर अशी रोज मिळते आणि मी तुम्हाला सेटअप दाखवतो मित्रांनो. या जागा तशी छोटीशी आहे पण अगदी छान पद्धतीनं इथं हे सेटअप बसवलेलं आहे आणि हे जे आहे ते काउंटर आहे इथं. बाकी सगळे थाळी वगैरे इथं लावली जाते आणि आतमध्ये गरमागरम पिठलं भाकरी चालू असते. तर मॅडम किती महिला आपल्याकडे आता सध्या कामाला आहेत? आता माझ्याकडे 25 नाही. बर, 25 जणी आहेत सगळ्या. माझं नाव शोभाताई डोईकर. ओके. 64व्या वर्षी मी चालू केलं. बरोबर. मग सुरुवातीला थोडं अडचणी येत होत्या मला. म्हणजे महिला मी कामगार म्हणजे घ्यायचं असं ठरवलेली. म्हणजे मग ते महिलांना काम करायचं असते पण त्याची धाडस होत नाही. मग ते नाही होय, घरात काय म्हणतील, मी हॉटेलमध्ये कसं काम करणार असं म्हणजे सांगतात, असं सांगत होत्या. मग मी म्हटलं असं काही नाही, मी आहे ना म्हटलं, मी पूर्ण वेळ तुम्हाला असते तिथं, तुम्ही काय असं घाबरू नका, या तुम्ही तू कामाला, मी सगळं काम पण शिकवते तुम्हाला, हॉटेल मधलं आम्हाला जमणार नाही असं म्हणत होते आम्हाला. मग असं सुरुवातीला मी एकच बाई घेऊन काम सुरुवात केली. मग तसं जसं जसं गर्दी वाढायला लागली ना तसं तसं एक महिला वाढवत गेली. आता आज रोजी किती महिला तुमच्याकडे आता कामाला आहेत? आता माझ्याकडे 25 महिला कामाला आहेत. 25 महिलांना आपण रोजगार दिला? हो. तरी आता आपण कुठली थाळी लावतोय? आता पारंपरिक थाळी. ओके. तर मित्रांनो पारंपरिक थाळी बघतोय आपण. दही वाटी आहे, खरडा आहे, कोशिंबीर, कांदा. मित्रांनो हॉटेल भाकरची पारंपरिक थाळी बघतोय आणि त्याला आपण आता आज जे आहे ते भेंडीची भाजी आहे. रोज वेगवेगळी भाजी असते ना? रोज वेगळी, काही वेगळी, संध्याकाळी दोन्ही वेळेला वेगवेगळे असतात. तर या थाळीला पिठलं म्हणूयात. शिवाय आता ते काय आहे? आमटी आहे आणि पापड आहे. ओके. ही गरमागरम भाकरी जी आपण आता बघितली कशा पद्धतीने केली जाते. आपण आता ही पारंपरिक थाळी बघतोय ज्यामध्ये भाकरी दिली आहे, कांदा आहे, कोशिंबीर, खरडा, दही, झुणका आणि आमटी आणि आज आहे ती भेंडीची भाजी आणि पापड.
शिवाय इथं थाळीला हा असा मसाले भात दिला जातो. तर मित्रांनो, समोर तुम्ही पारंपरिक थाळी बघितली. मॅडम, रेट काय आहे पारंपरिक थाळीचं? 160. 160 रुपये. ओके. आपलं नाव सांगा आणि कुठं राहता ते पण सांगा. मी सुहास नाडकर्णी, ओके नागाळ पार्क मध्ये एबीसी वास्तू अपार्टमेंट मध्ये आणि स्वच्छता क्लीननेस फार चांगला आहे. ओके. हायजेनिक आहे सगळं. आल्यानंतर तुम्ही काय घेताय, काय आवडते तुम्हाला? मी मोस्टली पिठलं भाकरी, ओके. मसाले भात हा. किंवा त्यांचा खरडाही छान आहे. ओके. आणि भाजी पण सुंदर असतात, 2 भाजी. भाज्या असतात. ओके ओके. आणि त्यांची खीर एक चांगली आहे. खीर चांगली आहे. ओके. तुम्ही आल्यानंतर आता प्रेक्षकांना काय सांगाल, तुम्ही काय इथं घ्यावं असं? नाही, इथं त्यांना नवीन ठिकाणी यायचं तर पहिली इथं भेट द्यावी आणि चविष्ट जेवणाची त्यांनी चव चाखावी. आणि त्या कुसाका आजी जे आहेत त्या अत्यंत प्रेमळ आहेत. बरोबर. त्यांचा स्टाफही प्रेमळ आहे. हा हा. आणि सुंदररित्या त्यांनी सगळं आयोजन केलेलं आहे. आपण पिठलं भाकरी, पिठलं भाकरी रेट काय आहे? त्याचे 100 रुपये. 100 रुपये. ओके. तर पिठलं भाकरीची थाळी बघतोय आणि रेट आहे 100. या थाळीला मित्रांनो पिठलं दिलं जातं. हे गरमागरम पिठलं समोर बघू शकता तुम्ही दिलेलं आहे. कांदा आहे, खरडा, दही आहे, शिवाय भाकरी दिली जाते. आणि ही एका थाळीला 2 भाकरी. एका थाळीला 2 भाकरी आणि राईस राईस नाही, त्या राईस थाळीला असतो? राईस नाही. फक्त पिठलं पिठलं. भाकरी, कांदा. हा. मॅडम सांगा तसं. आता ही आपण पिठलं भाकरीची थाळी बघतोय. रेट आहे 100 रुपये. आणि काय काय असतं थाळीला मॅडम? भाकरी, पिठलं, ओके. कांदा, दही, आणि भाकरी ह्या 2 दिल्या जातात. 2 दिले जातात. आणि रेट 100 रुपये. हो. जेवणाची वेळ झाली आणि रिस्पॉन्स बघू शकता, खूप गर्दी झालेली आहे. आणि इथले पारंपरिक पदार्थ खाण्यासाठी इथं अशी नेहमीच गर्दी होते. आता इथली जी थाळी आहे ती आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण नागाळा पार्कला हॉटेल बाकरला आलोय आणि समोर इथं पारंपरिक थाळी दिली, तुम्ही बघू शकता. इथं पारंपरिक थाळीमध्ये हे दही दिलंय, हे पिठलं दिलेलं आहे. तसंच आज आहे ती भेंडीची भाजी आहे, आमटी आहे, पापड, भाकरी, ही चटणी दिलेली आहे, कांदा आणि खरडा आणि ही कोशिंबीर आहे. शिवाय हा मसाले भात देखील थाळीला दिला जातो. तर मित्रांनो, ह्या पारंपरिक थाळीचा रेट जो आहे तो आहे 160 रुपये. आणि स्पेशल थाळी जर घेणार असाल तर त्याला एक स्वीट मिळतं. आणि रोजच इथं स्वीटला अशी ही गव्हाची खीर असते. ही जी खपली गव्हाची खीर बघता तुम्ही, ही मात्र रोजच्या रोज दिली जाते. आणि स्वीट जर पाहिजे असेल तर एक्स्ट्रा 20 रुपये चार्जेस. म्हणजे एकूण थाळी आपल्याला स्वीटची पडणार आहे ती 180 रुपये. तर मित्रांनो, आता आपण सगळे पदार्थ टेस्ट करून बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गरमागरम भाकरी, आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी गरमागरम भाकरी केली जाते. आणि भाकरी आणि हे पिठलं जे आहे ते आपण टेस्ट करून बघूया. मित्रांनो, सांगली कोल्हापूरला जर तुम्ही कधी पिठलं खाल्लं असेल तर हिरव्या मिरचीचं पिठलं जे असतं अगदी ऑथेंटिक कोल्हापुरी पिठल्याची चव ह्या पिठल्याला आहे. सुरुवातीला मी झुणका म्हणालो होतो, पण झुणका कोरडा असतो. तर हे पिठलं जे आहे ते जबरदस्त झालंय. आणि जसं आपल्या कोल्हापुरात आल्यानंतर अपेक्षित असतं तसं अगदी झणझणीत आहे. त्यामुळे तुम्ही नाराज होणार नाही. अगदी झणझणीत पिठलं खायचं असेल तर नक्की इकडे व्हिजिट करा. त्यासोबत मित्रांनो, आज थाळीला आहे ती म्हणजे ही भेंडीची भाजी, भेंडी मसाला केलेला आहे. आणि एक घास घेऊन बघूयात आपण भाकरीसोबत. जबरदस्त म्हणतात. भेंडी खूप छान पद्धतीनं शिजवलेली आहे आणि सगळे मसाले जे आहेत ते समोर बघू शकता आपण. असेल कोल्हापुरी मसाले सगळे घालून ही भेंडीची भाजी देखील खूपच जबरदस्त दिली आहे. तसंच मित्रांनो, इथं दही देखील दिलंय. मॅडम मगाशी म्हणाल्या बोलताना की दही घरगुती पद्धतीनं रात्री लावलं जातं, बाहेरून दही आणत नाही. दही देखील टेस्ट करून बघा. अतिशय मधुर असं हे दही आहे. घरगुती पद्धतीने लावल्यामुळं घरगुती दह्याची चव त्याला नक्कीच आहे. कोशिंबीर जरा टेस्ट करून बघूयात आपण. ती गाजराची कोशिंबीर आहे. वा. महाराष्ट्रीयन थाळीला
स्पेशली काकडीची कोशिंबीर दिली होती, पण ही जी आहे ती गाजराची आज कोशिंबीर आहे. अतिशय जबरदस्त मित्रांनो. आणि हे गोडसर दही त्या कोशिंबीरला वापरल्यामुळे खूप युनिक अशी टेस्ट आहे. आणि कोल्हापूरला आलोय म्हटल्यानंतर कोल्हापुरी ठेचा हा टेस्ट केलाच पाहिजे. तर दिसते काय बघ जरा वरनं जातो. कोल्हापुरी ठेचा आपण आता बघतोय. थोडस दही ऍड करतो, डायरेक्ट खायला नको. आणि हा कोल्हापुरी ठेचा आता आपण जास्त टेस्ट करून बघूया. कोल्हापूरला आल्या म्हटल्यानंतर कोल्हापुरी ठेचा खाल्लाच पाहिजे. वा, अतिशय झणझणीत. सोबत मित्रांनो थाळीला हा राईस देखील, मसाला राईस देखील दिलेला आहे. जेव्हा कधी मित्रांनो तुम्ही या बाजूला याल तेव्हा ही डिश नक्की टेस्ट करा. जसं मित्रांनो म्हणालो की स्वीटला इथं गव्हाची खीर ही रोज गरमागरम दिली जाते. तर खपली गव्हाची ही खीर आपण बऱ्याच वेळा महाप्रसादामध्ये खातो. तर महाप्रसादामध्ये असणारी ही खपली गव्हाची खीर जर कोणाला आवडत असेल तर नक्की इथं या, कारण रोज इथं गरमागरम खपली गव्हाची खीर असते. टेस्ट करून बघा. अतिशय जबरदस्त मित्रांनो. जशा पद्धतीनं खपली गव्हाच्या खीरची टेस्ट अपेक्षित आहे अगदी तशीच गोडसर. आणि ही स्पेशली यामध्ये साखर न घालता गुळ वापरलेला आहे, त्यामुळे अजूनच याची चव जी आहे ती वाढलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर पारंपरिक थाळी आपल्याला जर भाकर हॉटेलमध्ये खायची असेल तर त्याचा रेट आहे 160 रुपये. आणि स्वीट जर खाणार घ्यायची असेल, जे स्पेशल थाली पाहिजे असेल तर तिथे एक्स्ट्रा 20 रुपये या स्वीटचे वाढतात. स्वीट म्हणून रोज ही खपली गव्हाची खीर मिळते, त्यामुळे नक्की या. झुणका भाकर ज्यांना ऑथेंटिक खायची असेल त्यांनी नागाळ पार्कला हॉटेल भाकरला व्हिजिट करा. आणि ह्या सगळ्या पदार्थांची टेस्ट घ्यायला विसरू नका. शिवाय नाश्त्याचे पदार्थ देखील असतात तिथं. या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.